महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा. नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी. सरकार बरखास्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची विनंती. आगामी महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता. प्रभाग रचनेच्या 7 टप्प्यांच्या प्रक्रियेला 2.5 ते 3 महिने लागणार. सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता. दबाव टाकून सत्ताधारी अनुकूल प्रभाग रचना करून घेतात. मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप. प्रभाग रचना कार्यपद्धतीवरती लक्ष ठेवण्याची मागणी. लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसेल तर योजना बंद करा. सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवण्यावरनं आमदार नितीन राऊतांचा संताप. सामाजिक न्याय मंत्र्यांना ठोस भूमिका घेण्याचं आवाहन. विधानसभेनंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात. विविध कार्यक्रमातून हिंदू मतदारांना साथ घालणार, सर्व्हेही करणार. लोकसभा निवडणुकीत जे पक्ष महाविकास आघाडीत एकत्र लढले त्यापैकी एकानं विधानसभेत फायदा करून घेतला. आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याची चर्चा. सत्तेसाठी विचार बदलला तर मग विचारासाठी कोण लढणार, असाही सवाल. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये आदित्य आणि राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स. काका पुतण्याच्या बॅनर्समधनं ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी. मुंबईत दुपारी 12 वाजता मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक. राज ठाकरे शहराध्यक्षांशी चर्चा करणार. शिवतीर्थावर बैठक होणार. मनसेचं नाव वापरून मुंबईतील मोबाईल कंपन्यांना धमकावल्याचा व्हिडिओ समोर. तोतया कार्यकर्त्याविरोधात मनसे दूरसंचार विभागाची तक्रार. सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश होताच शंभूराज देसाईंना डिवचलं. गद्दारी करून गुवाहाटीला का गेलात? देसाईंना सवाल. पाटणकरांच्या पक्षप्रवेशाला देसाईंनी केला होता विरोध. बच्चू कडूंच्या अन्नत्याग उपोषणाचा 5वा दिवस. शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी कडूंचा एल्गार. राजू शेट्टी, लक्ष्मण हाके, संभाजीराजे, रोहित पवार आज कडूंना भेटणार. बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. अमरावती नागपूर हायवेवरती जाळपोळ आणि रास्ता रोको तर डवरगाव इथे अर्धदफन आंदोलन. ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय नाट्य सुरूच. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम. नाना पटोलेंची टीका. मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले. बावनकुळेंचं प्रत्युत्तर. संभाजीनगरामध्ये लग्नात झालेल्या किरकोळ वादातनं 10 ते 15 जणांच्या टोळक्याची तरुणाला मारहाण. मारहाण करणारे वाळू माफिया असल्याची माहिती. दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ सुद्धा शूट केला. अल्पसंख्याक संस्थेत 11वी प्रवेशासाठीचा